आज माझ्यासोबत कोण आहे. वेलकम टू माय चॅनल श्रेया बस. आणि हे तुम्ही बघू शकता की हॅपी बर्थडे आहे. अजिंक्यचा बर्थडे आहे. इथे हां इथे लाईट येतोय. अजूचा बर्थडे आहे अँड दॅट टू 30 वाला बर्थडे आहे. सो इट हॅज टू बी स्पेशल. सो म्हणून आम्ही हा ब्लॉग करतोय आणि आता तुम्ही नेक्स्ट सगळे सरप्राईजेस तर तुम्ही बघणारच आहे. सो लेट्स गो. सो आम्ही अजिंक्य दादाला खाली बोलवतो, सो त्याची रिॲक्शन बघूया. हो हो. हॅपी बर्थडे. नाही पडलं ते मला माहिती होतं. अजून पूर्ण आहे. ये क्या है? हॅपी बर्थडे. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. You have to pick it up and blow it. Love you for being calm and chaos. Calm in my chaos. म्हणजे तुला माहिती आहे. Love you for being patient. Support my dreams. Thank you for hard-working nature. Thank you नाही love you. Make me feel safe. हो खरंच. For all the memories we had. ते To treat my family as yours. Oh, Huh? Love you for making my day special. wow. आता पहिला वाला दे आराध्य. Time. Every morning you stand asleep, brushing away Dreams. dreams you couldn't keep. ब्रशिंग म्हटलं तर तू कुठे ब्रश करतोस? इकडे पण नाहीये. Every morning. बघ नीट. हा बघू शकतो. काय रॅपिंग केलंय का कसं आहे? रॅप केलं. येस ओके फाईन. आता एवढी हिंट दिली दादा. अरे मग मिळालं मला. हो. सापडलं. फर्स्ट गिफ्ट. आता कळलं मला. Shirt and pant, cloth neat. This is where your style is complete. नीट शोध दादा, नीट. दादा तू नीट बघतच नाहीये. नाही मिळणार. कळलं मला. आता तुला ह्याच्यावरनं तर आयडिया आली पाहिजे. आम्ही कशा जागेवर लपवलंय. हो, अवघड वाटत होतं. Second gift. आता तिसरं Main gift आहे. This is a place हे where नाही you सापडलं. laugh and where movies play and peace. TV. नाही सापडणार आहे. अशाच जागेवर लपवलं आम्ही दोघांनी. डोकं लावून लपवलं. आराध्यच आहे. अरे असं आहे, सापडलं की नाही? आराध्याची प्लेस हा. आराध्य. आराध्याचं उलट लोक बघ. सापड ओपन करू एक. येस. आधी फर्स्ट वाला कर ना. हो गाडीचं गाडीचं मिळालं हे. गाडीमध्ये आपल्याला ग्लान्सामध्ये लावायला पाहिजे ना काय? स्टँड. लोकेशन गाडीचं. जसं आपण मोबाईल ठेवतो ना हा. इनोवा मध्ये राईट अच्छा, साईडला अच्छा. शिकवायचं. अरे बापरे, फिक्स होणार ते? मेकॅनिझम वेगळं आहे. डोंट ट्राय दिस और इट विल हे फॉल काय आहे डाऊन. ना? इट माइट फॉल डाऊन. फर्स्ट गिफ्ट दाखव. वा वा वा, मस्त आहे. नेक्स्ट गिफ्ट. गिफ्ट नंबर 2. माईक. ये. उद्घाटन करू. हे ह्याला लावायचं आणि म्हणजे त्याच्यात साऊंड हा हे जातो. असं येस. इंटरव्ह्यू घ्यायला ये. असं बोलायचं. इंटरव्ह्यू घ्यायला जातो. हा. आपण पण आणू पप्पा. गिफ्ट. Last- हे लास्ट last and best. For स्पेशल. the years I have known you, I have bought you those things. अरे बाप रे. It's gimbal. वो 360 डिग्री रोटेट करता है. हो का? हाँ. बापरे. मराठी काय बोलते, मराठी व्लॉगिंग में हिंदी चालू आहे. हिंदी आम्हाला lock करायचं. शिवम दादाकडे जसं पाहिजे नव्हतं तसं का? करायचं आणि Yes. लॉक करायचं.
कसं वाटतंय? त्याला विचार. हा सॉरी, कसं वाटतंय? जबरदस्त. तिन्ही युजफुल गिफ्ट मिळालेत मला. मग आता ब्लॉगिंग आणि हे जोरात चालू करायला यावर्षी. आणि डोकं लावून मस्त केलं. मग returns of the day. असाच राहा. गळा भेट चालू उत्तम आहे. आणि निरोगी आयुष्य लाभू दे. मला श्री स्वामींच्या कृपा. हा नेक्स्ट सरप्राईज आराध्याकडून आहे ना दादासाठी. येस. Happy birthday, dear Dada. Happy birthday to you. God bless you. God bless you. Happy birthday, dear Dada. Happy birthday to you. इथे जावे लागेल. जेवणात जरी तक्रार नसेल, साहेब लोकांचंही मनाप्रमाणे काम करू, त्यांनाही त्यांनी आपलेसे केले. So this is नेक्स्ट सरप्राईज. फोटो फ्रेम. हो. जन्मापासूनचे नंबर टाकलेत की. इथं एक टाकला आहे. हा बादो. ठीक आहे, 3 4 5 15 एडिट केले. सगळी स्टेजची आयडिया का? हो. किती झाल्या? फोटो मला होते हे घेऊन गेली ती अल्बम. 18 17 कुठे आहे? 17 19 फ्रेम कसं वाटलं? मस्त एक नंबर. सगळे 1 ते 30 शोधले. 1 ते 30 सगळे शोधले आणि लहानपणापासूनचे सगळे आहेत. फर्स्ट माझ्या बारशाचा आहे, तिथनं फर्स्ट इयर बर्थडे, सेकंड इयर बर्थडे, 5th इयर बर्थडे, स्कूलचे आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजचे आहेत, नंतर कुंडलचे आहेत, स्कूलमधले फ्रेंड्ससोबतचे आहेत, त्याच्यानंतर मग आम्ही भेटलेलो ते आहे, आणि हा जेजुरीला माझा गेलेलो आहे, फेवरेट आहे. आणि हा लग्नाचा. 27th इज माय फेवरेट. मस्त. 1 hour later. येस. सो आता संध्याकाळ झाली आहे आणि आमचं सेलिब्रेशन अजूनही संपलं नाही आहे. सो तुम्ही बघू शकता की मी रेडी झाली आहे आणि आम्ही ॲक्च्युली आता मंदिर करणार आहे. अँड स्पेशली बर्थडे बॉयची फरमाईशवर नॉनव्हेज असायलाच पाहिजे. घरी आम्ही नव्हतं केलं नॉनव्हेज. सो बर्थडे बॉय. हो, बर्थडे सरप्राईजेस भरपूर होते आज. सकाळपासून बर्थडे सरप्राईजेस चालू आहेत, जेवणातही झाले आणि वेगवेगळे गिफ्ट्स, व्हिडिओज, फोटो फ्रेम, म्हणजे काहीच. आय वॉज रिअली स्पीचलेस. जबरदस्त खतरनाक प्लॅनिंग झालेलं आहे बर्थडेचं. आणि 30th बर्थडे हॅज टू बी स्पेशल. स्पेशल झाला. येस, इट हॅज टू बी स्पेशल. आणि एफर्टसाठी लव्ह यू. आणि आता आहे काहीतरी, बट आय एम नॉट गोइंग टू टेल यू. सो आता नेक्स्ट आम्ही मंदिरात जाऊन आता जेवायला डिनर करायला शौर्यवाडा किंवा कुठलेही, म्हणजे सध्या तरी शौर्यवाडा आम्ही चूज केलं आहे व्हेन्यू. बट लेट्स सी, कदाचित चेंज पण होऊ शकतो. सो लेट्स सी आम्ही कुठे जातोय. बट नक्की नॉनव्हेज खायला तर कुठेतरी मी जाणार. सो स्टे ट्यून्ड. मी आता पलंगेला आलो आहे. आम्ही शौर्यवाडाला नाही गेलो, आम्ही पलंगेला आलो आहे आणि आम्ही मटन थाळी आणि चिकन थाळी खाणार आहे. आणि येस, लेट्स सी की पलंगेचं जेवण कसं आहे, बिकॉज इट्स फेमस. बट लेट्स सी की ते चांगलं आहे की नाही. चिकन थाळी, रस्सा, आईच रस्से. आता तुम्ही गेस करा मी कुठे आहे. आम्ही जेवल्यावर आम्ही ॲक्च्युली अजिंक्यला एक अजून सरप्राईज द्यायचं होतं. मी तुम्हाला सांगितलेलं मला एक अजून सरप्राईज द्यायचं होतं. सो आता मी तुम्हाला तो सरप्राईज दाखवते. अँड गेस आम्ही कुठे आहे. आम्ही बघा हायवेवर आहे, अंडर द स्ट्रीट लाईट. अजू ये. काय? अरे इकडे हो, खरं सांग. शॉकिंग यार, मस्त. काय केलंय? येस, म्हणून मी म्हटलेलं ग्लॅन्झा घेऊन. आणि काय लाइटिंग? येस, बॅटरीचे लाईट्स. ते घ्यायला पाहिजे आपण. केक नाही आहे, केक कटिंग झाली तर काही वेगळं आहे. ओके, बापरे. वॉफेल. वाव.
माय फेवरेट स्वीट डिश आफ्टर दी तिखट जेवण. आणि किटकॅटचं घेतलंय तुझं फेवरेट. कसं आहे यार, किती प्रिटी दिसतंय. लाईट्स किती सुंदर आहे यार. नाईस आयडिया. ओके, सो आता सगळं एन्जॉय वगैरे करून आम्ही घरी आलो आहे. मस्त झाला आजचा दिवस, खूप छान गेला. जसं मी एक्सपेक्ट केलेलं अगदी तसाच गेला. आय होप अजिंक्यला पण आवडला असेल. बट आय वॉज रिअली हॅपी की ही वॉज हॅपी. आणि 30वा जो बर्थडे असतो, आय फील की तो स्पेशल असायला पाहिजे. बिकॉज 30 वर्ष माणसाची कंप्लीट झाला तर तो अगदीच ॲडल्टहूडमध्ये गेला आहे. सो त्याला त्याची सगळी मेमरीज जी आहे ती रिकलेक्ट करून द्यायला पाहिजे की तू काय काय आतापर्यंत अचीव केलं आहे. एव्हरी 30-year adult should deserve this appreciation. सो हां, असाच माझा एक थोडासा एफर्ट होता आणि आय एम हॅपी की तो खुश आहे. आणि येस, या प्रकारे अजिंक्यचा 30th बर्थडे आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केला. आणि मी तुम्हाला सगळंच व्हिडिओमध्ये ॲड केलं आहे. तुम्ही बघू शकता की मी काय काय सरप्राईजेस केलेले. मला फार मज्जा आली. सो येस, या प्रकारे आम्ही 30th बर्थडे केला. आणि हा होता आज माझा फुल डेडिकेटेड टू अजिंक्य व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. हा बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब श्रेया बस. अँड ऑलवेज स्टे ट्यून टू श्रेया बस. बिकॉज काही ना काही नवीन तर होतच राहतं. सो नक्की, आणि मी तुम्हाला नेहमी पोस्ट करत असते. सो प्लीज स्टे ट्यून टू श्रेया बस. ओके, बाय बाय.